तर पी-एफ खातेदारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, कारण आता पी-एफचे पैसे तुम्ही ए-टी-एम आणि यू-पी-आयच्या माध्यमातून देखील काढू शकता. ही नवीन सर्व्हिस नेमकं कधीपासून सुरू होणार याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ए-बी-पी माझा. पी-एफ खात्यातील रक्कम ए-टी-एम किंवा यू-पी-आयच्या माध्यमातून काढण्याची सुविधा जी आहे ती 15 मार्च 2026 पासून सुरू होऊ शकते. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांच्या मते पी-एफ खातेदारांना त्यांच्या खात्यातून 75% रक्कम काढता येणार आहे. येत्या काळात पी-एफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. मार्च 2026 अगोदर श्रम मंत्रालय अशी सुविधा आणणार आहे. त्या सुविधेद्वारे पी-एफ खातेदार ए-टी-एम मधून पी-एफ खात्यातील रक्कम काढू शकणार आहे. ई-पी-एफ-ओ ही यंत्रणा यू-पी-आय सोबत जोडणार आहे. नव्या सुविधांचा उद्देश खातेदारांना फंडाची रक्कम जितक्या सोप्या पद्धतीने काढता येईल तितकी सोपी बनवणं हा आहे. सध्या सर्वसामान्य लोक दैनंदिन जीवनामध्ये ए-टी-एम कार्ड आणि यू-पी-आयचा वापर करतात. त्यामुळे ई-पी-एफ-ओने हा नवीन निर्णय घेतलेला आहे. यामुळे खातेदारांना ऑनलाईन पोर्टल किंवा एम्प्लॉईवरती अवलंबून राहावं लागणार नाहीये. क्लेम सेटल होण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. तर पी-एफ काढण्यासाठी पी-एफ खातेदारांना वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात, तर काही सदस्यांना ही प्रोसेस पूर्णपणे किचकट वाटते आणि म्हणूनच आता ई-पी-एफ-ओने हा नवीन निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून आता ई-पी-एफ खातेदार ए-टी-एमच्या माध्यमातून किंवा यू-पी-आयने देखील आपला पी-एफ काढू शकता. ई-पी-एफ-ओने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ए-बी-पी माझा.